नमस्कार, मैं मीनल। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आजचा कार्यक्रम केवळ आणि केवळ शाखा भेटींचा आहे, पण या निमित्ताने मला एक लक्षात येतंय, लोकशाही मधलं युद्ध म्हणजे निवडणूक, आणि निवडणूक युद्ध म्हटल्यानंतर दारूगोळा तर पाहिजेच, शस्त्र तर पाहिजेच। ती माझी शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारूगोळा किती मजबूत आहे, ठासून भरलेला आहे, तो आज मला दिसतोय। आणि या माझ्या सगळ्या शस्त्रांसमोर गद्दारीचे बुरुज काही टिकतील असं मला वाटत नाही। या लोकसभा मतदारसंघात गद्दारांची घराणेशाही गाडायला आलेलो आहे। काही काही थेर चालतात, मंदिरं साफ करतात। आता मंदिरं मी आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडच्या तिकडे फार पटापट जातात। एक तर इलेक्ट्रॉनिक चॅनल सगळे आहेत, मोबाईल आहेत आणि बातम्या फार पटकन पसरतात। मला एक फोटो मी बघितला, आपले मिंदे दिल्लीमध्ये लादी धुतात, रोज ते आहेच, तिकडे धुळी भांडी करतात, पण मंदिर साफसफाईचे थेरे करतायत। नाटक होतांड, मुद्दामून फोटो बघा, चकचकीत लादी आहे, चकचकीत ती घाण करतायत स्वतःची पावलं उमटून। ही सगळी खोतांड आहेत, ही सगळी नाटकं आहेत। काल सुद्धा प्रधानमंत्रीजी काळाराम मंदिरात आले, त्यांनी साफसफाई केली, आनंद आहे। या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जातायत, साफसफाई करतायत। आपण 2018 साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो, शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे गेलो, राम जन्मभूमीला, आणि 1 वर्षाच्या आत थंड बसण्यामध्ये पडलेला तो खटला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराच्या बाजूने निकाल दिला। आपण जाऊन तत्पूर्वी मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते, आपण गेल्यानंतर गेलो। काळाराम मंदिरामध्ये आपण 22 तारखेला जाणारच आहोत आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना पण आमंत्रण दिलेलं आहे की आपण सुद्धा या। पण मला असं कळलं, आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काल काळाराम मंदिरात धावत गेले। आपण मुर्मूंना राष्ट्रपतीजींना आमंत्रण देणार म्हटल्यानंतर काल घाई गडबडीमध्ये त्यांना एक पटकन एक आमंत्रण पाठवून दिलं। आता आज मी जाहीर करतोय की 22 तारखेच्या आत मला शक्य, बहुतेक ते शक्य होईलच, मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे। शिवजन्मभूमीला वंदन करायला, एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे। मोदीजी, माझ्या आधी आपणही जाऊन या, आपणही जाऊन या, कारण शिवनेरी आमचीच आहे। या महाराष्ट्रामध्ये तेच जन्माला आलं नसतं तर आज त्या गाडीवर बसली, ती गाडी तुम्हाला दिसली नसती। म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला। मोदीजी, माझ्या आधी तुम्ही जाऊन या, चालेल आम्हाला, आणि तिकडे सुद्धा साफसफाई थोडी जी काही लोकांना सांगायचं असेल ती करून घ्या। कारण जसा प्रभू श्री राम आम्हाला वंदनीय आहे, तसं आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहेत। पण ते आज आपण आपली हालत असते, आपण असतो की नाही, आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे, पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे। नुसता गाडायचा नाही, पाताळात गाडायचा, आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाहीत, तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भगव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये, अशा पद्धतीने त्यांना घ्यायला पाहिजे। निवडणुकीच्या पण आजपासून कामाला लागा। आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन, होय आता मी निष्ठावंत देणार आहे, गद्दार देणार नाही, गद्दार देणार नाही। आता त्यावेळेला ती एक चूक माझी झाली, कारण आपल्या घरातले त्याला मानत होतो,
पण यांना धुणी भांडीच करायची होती म्हणून हे सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले आणि रोज दिल्लीची धुणी भांडी करतायत म्हणून त्यांना मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहे. पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच. पण आज हा जो काही जल्लोष आहे, हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात त्याचं रूपांतर करून पाहिजे. कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे की नाही, माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि इथल्या जनतेची मालमत्ता आहे, इकडे गजरेलाच मला नाही, विजय मिळून देणार, पुन्हा आपला शिवरायाचा शिवसेनेचा पवित्र भगवा फडकवणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, मी जास्त भाषण करणार नाही. 23 जानेवारीला मी नाशिकला बोलणारच आहे. पूर्ण आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकॉन दबाएं ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.